जरा जपून विचार करत चला, जरा जपून बोलत जा. या गोष्टी आपण नेहमीच ऐकत येतो. कारण लोकांना ना विचार करून बोलायची सवय नसते. जरा जपून विचार करा आणि जरा विचार करून बोला. या दोनही गोष्टी प्रत्येक व्यक्तीकरता खरंच का गरजेच्या असतात? कारण मनात आलं की ते जे बोलत सुटतात ना बाबा, काही कळायलाच मार्ग नाही का बोलतायत. अनेक वेळेला लोक तोंड उघडून बोलायला सुरुवात करतात, पण ते नक्की कशाबद्दल बोलतायत, का बोलतायत, काही कळत नाही. आणि कधी कधी लोकांना ना कोणाशी कुठे केव्हा काय बोलावं ह्याचा पोच नसतो. मला एकदा आठवतंय, ट्रेनमध्ये एकदा अ, गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. मी जनरली ट्रेननी प्रवास नाही करत, पण पूर्वी करायचे कधी-कधी. तर त्यावेळेला प्रचंड गर्दी होती डब्यामध्ये. आणखीन एका साइडला एक माणूस उभा होता आणि दुसऱ्या साइडला डब्याच्या दुसऱ्या दरवाजाने एक माणूस आला आणि त्याने इकडच्या माणसाकडे बघितलं आणि जोरात आवाज दिला, "अरे बंड्या काय करतो रे?" आता हे जो कोण बंड्या होता, त्यांनी तिकडे बघून बघितलं. "अरे वाह! खंड्या तू किती वर्षांनी दिसला रे. कुठे असतो?" झालं. आता डब्याच्या 2 टोकांवरून दोघांच्या गप्पा चालू झाल्या मोठमोठ्याने ओरडत. आणि ते करता कुठे असतो, मग इतके वर्ष कुठे होता, हे झालं, ते झालं. डब्यातलं अर्ध पब्लिक वैतागलं होतं ह्याच्यात जोरजोरात ओरडून गप्पा मारण्याला. कारण 5-6 मिनिटात चाललं होतं. आणि तेवढ्यात त्या बंड्यानी त्या खंड्याला विचारलं, "अरे खंड्या मला एक सांग रे." तर खंड्या म्हणे, "काय?" "अरे तुझी बायको अजून मारते का रे तुला?" आता झालं, त्या खंड्या जो कोण होतं कॅरेक्टर, त्याचं तोंड तर डेफिनेटली बघण्यासारखं झालं. आणि अख्खा डबा, त्याच्यामधले बसलेली मंडळी, जे एवढा वेळ ह्यांच्या जोरजोरातल्या गप्पांनी वैतागलेली होती, त्या सगळ्यांमध्ये जो ते त्यांचं हसणंच नाही कंट्रोल करू शकले, एवढा पूर्ण डब्यात हशा पिकला. आता त्या खंड्याचं काय झालं असेल माहित नाही. कदाचित पुढच्या स्टेशनाला उतरून त्या खंड्यानी बंड्याला छानपैकी धुवून काढलं असेल. पण हे असे प्रश्न ज्या वेळेला लोक पब्लिकली विचारतात, त्यावेळेला काय होत असेल? हे विचार करून विचारलेले प्रश्न असतात का? नाही ना. अशाच पद्धतीत लोक कधी पण कोणाला पण काही पण प्रश्न विचारतात. आणि कदाचित हेच कारण असेल, की बऱ्याच वेळेला सेलिब्रिटी मंडळी ही पब्लिकच्या समोरच यायला मागत नाहीत. कारण काय आहे, की पब्लिकच्या समोर यायचं म्हटलं, तर लोक त्यांना काहीतरी विचारणार आणि लोक जे विचारणार ते प्रश्न जर ऑकवर्ड असतील, तर मग काय करायचं? आता मध्ये मी नाव नाही घेत, एक मोठी व्यक्ती होती. कामानिमित्त बऱ्याच वेळेला तो गृहस्थ कुठेतरी दुसरीकडे असायचा आणि त्याची बायको पण तेवढीच पॉवरफुल प्रोफेशनल होती. त्याच्यामुळे ती आणखीन कुठेतरी असायची अर्ध्या वेळात. झालं हा माणूस पब्लिकमध्ये आल्यावर एका माणसाने फटकन त्याने विचारलं, "का साहेब, आम्ही ऐकतोय की तुमचा डायव्होर्स झाला, झाला का हो?" ह्यांच्या पर्सनल मॅटरमध्ये पब्लिकला काय गरज आहे नाकं घालायची?
माणूस इतका त्याला असं वाईट वाटलं. मी तो फक्त एवढंच म्हणाला, की "हे पहा, काम करणारी माणसं वेगळी वेगळी राहत असले नवरा बायको किंवा कधी-कधी महिना-महिना एकमेकांपासून लांब असतील, तर याचा अर्थ असा होत नाही, की डिव्होर्स झालाय. उगाचच्या उगाच काहीतरी कन्क्लुजन्स काढून जगभर काहीतरी पिटवू नका, फिरवू नका. म्हणजे गोष्टी पसरवू नका, दवंड्या पिटवू नका." पण लोकं हे असं बोलतात. एवढं कशाला? एकदा तर मी असंही बघितलं होतं, की एकाकडे एक म्हाताऱ्या बाई होत्या. त्यांच्याकडे जनरल म्हणजे त्यांना सोबत म्हणून काम करायला ठेवलेली एक मुलगी होती. आणि एक दिवस त्या बाईंचं भाजी कापताना हात थोडा कापला गेला. त्यावेळेला हातातनं रक्त यायला लागल्यावर त्यांनी त्या पोरीला आवाज दिला, की "अगं पटकन ये गं, मला हळद दे." का? तर कापलंय त्याच्यावर लावायला. ती पोरगी आली धावत, धावत, धावत आली. फोनच चालू होता तिचा. तर फोनवरती बोलता, बोलता, "ए, ए, ए, थांब, 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 मी थोड्या वेळाने करते. आमच्या मॅडम आहेत ना, आमच्या बाई आहेत ना, त्यांना काहीतरी खूप लागलंय, त्या खूप जखमी झाल्या आहेत. मला वाटतंय मला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल." बरं ती जिच्याशी बोलत होती, त्या बाईनी आणखीन 10 ठिकाणी फोन करून सांगायला सुरुवात केली, की ही माझी कोण जी नातेवाईक आहेत, ती ज्यांच्याकडे काम करते त्या बाईंना खूप लागलंय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. करत त्या बाईच्या कुठल्यातरी नातेवाईकाकडे ही वार्ता पोचली आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईचे नातेवाईक ह्यांच्याकडे हजर. अचानक फोन बिन काही न करता आणि आली आणि "कशा आहेत हो आता? ॲडमिट नाही ना करावं लागलं?" त्या बाईने विचारलं, "काय झालं?" त्यांच्या बोटावरती इकडे पट्टी होती. कापलं होतं त्याची. त्यांनी पट्टी बांधवली होती हळद लावून. दॅट्स इट. मी काय अरे नाही माझ्या कानावर आलं, की तुम्हाला खूप लागलंय. तुमचा ॲक्सिडेंट झालाय आणि तुम्हाला ॲडमिट केलंय म्हणून मी बघायला आले. घरी येऊन विचारते, की काय बाबा कोणाला तुमच्या इथे आजूबाजूला की कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. बघितलं तर तुम्ही घरी आहात म्हणून मी घरीच आले. पहा कसं आणि मग त्यांनी दाखवलं, हे बघ एवढूसं सुरीने कापलं होतं. त्याला हळद लावण्याकरता मी तिला हाक मारली होती. एवढंच झालं होतं. म्हणजे काय होतं? ती शिवाजी म्हणतोची गोष्ट असते ना, त्याप्रमाणे तशा अफवा पसरत जातात आणि अशा पद्धतीमध्ये बेजबाबदार बोलल्यामुळे काहीही अफवा पसरू शकतात किंवा बेजबाबदार बोलल्यामुळे कोणीही माणूस कधीही अडचणीत येऊ शकतो. अर्थात ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अडचणीत पकडायचं असतं ना, त्यावेळेला हेच बोलणं, विशेषतः कोर्टात वगैरे, हे एक प्रभावी शस्त्र ठरतं. कुठल्यातरी एका पिक्चरमध्ये आय रिमेंबर एक डायलॉग होता, की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये उलट तपासणी म्हणजे वकील रेकॉर्ड सीन होता तो चालू. ज्याच्यामध्ये तो हिरो जो आहे, तो त्यांनी कोणाचा तरी खून केलेला असतो आणि त्याच्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा व्हावी याच्याकरता ज्याचा खून झालाय त्याच्याकडचे धडपडत असतात. व्हेअर त्या खुनाचं मोटिव्ह काय आहे? याच्याबद्दल कधीच कोणी बोलत नसतं. तो विषय जजच्या समोर यावा ह्याच्याकरता वकील एक गमतीशीर प्रसंग निर्माण करतो. तो जजला विचारतो, "जज साहेब अमक्या-अमक्या दिवशी
तुम्ही कुठे होतात? तो कुठेतरी गावाला गेला होता वगैरे व्हॉटेव्हर. तर म्हणे, का विचारतोय? त्यावेळेला तुमची बायको कुठे होती त्यावेळेत? तर म्हणे, आम्ही दोघंही बाहेर गेलो होतो. हा, पण थोडा वेळा करता मी हॉटेलवर नव्हतो, मी दुसरीकडे होतो. का विचारतोयस तू? कोर्टाची केस चालू असताना. तर त्यावेळेला तो वकील म्हणाला, काय आहे ना जज साहेब, त्यावेळेला ना तुमची बायको माझ्या बरोबर होती. आणि तुमची बायको स्वच्छ आहे, हे जे तुमचं मत आहे ना, ते खोटं पाडण्याकरता मी मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारला. असं म्हटल्यावर तो जज इतका चिडतो, स्वतःच्या सीटवरून उठून या वकिलाची कॉलर धरतो. म्हणे, भलते सलते आरोप करायचे नाहीत माझ्या बायकोवर. मग तो वकील सांगतो, नाही, मी हा भलता सलताच आरोप केला होता. आय एम रिअली सॉरी, आय हॅव गुड रिस्पेक्ट फॉर हर. पण या ठिकाणी ज्याप्रमाणे तुमची बायको निरपराध आहे हे लक्षात आल्यानंतर तुम्ही स्वतःला थांबवू शकला नाहीत आणि तुम्ही वकिलाची कॉलर धरताय हे तुमच्या लक्षात आलं नाही, पण तुम्ही तिचा सन्मान वाचवण्याकरता माझी कॉलर धरली. त्याचप्रमाणे माझ्या क्लायंटने स्वतःच्या बहिणीची अब्रू वाचवण्याकरता समोरच्यावर वार केला आणि समोरचा माणूस जो काही शस्त्र घेऊन वावरत होता, त्याच्यावर जेव्हा तो वार झाला त्यावेळेला तो वार प्राणघातक ठरला. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट इन द एफर्ट ऑफ सेव्हिंग द रिस्पेक्ट ऑफ हिज सिस्टर. आता तुम्ही माझ्या क्लायंटला फाशीची शिक्षा द्याल का? हा प्रश्न झाल्यावर जवळजवळ त्या क्लायंटला फाशी होणार हे ठरलेलं असलेली ती केस ही कंप्लीट 180 डिग्री मध्ये फिरली. अशा ठिकाणी चलाखीने वापरलेले शब्द कामी येतात, पण तेच शब्द ज्या वेळेला बेजबाबदारपणाने वापरले जातात त्यावेळेला मात्र ते शब्द हे घातक ठरू शकतात. त्याच्यामुळे माझी डेफिनेटली विनंती आहे सगळ्यांना, की शब्द बोलताना विचार करून बोलत जा. काहीही वागताना विचार करून वागत जा आणि बोलताना विचार करून बोलत जा. धन्यवाद.